हाय किशोरदा. हॅलो. असं म्हणतात की भावना व्यक्त नाही झाल्या की त्या मनात घर करू लागतात आणि मग त्यांच्याच आठवणी बनतात. म्हणूनच मनातल्या प्रत्येक भावना कायमच व्यक्त करत राहाव्यात. नाहीतर कधीतरी निवांत क्षणी या हळूच आपल्या डोळ्यावाटे झिरपतात. म्हणूनच किशोरदा, तुमच्या विषयीच्या भावनांना आम्ही मनामनाच्या कोपऱ्यातून अलगद घेऊन तुमच्यासाठी सांभाळून आणले आहेत. त्याचाच हा बोलपट. किशोरदा, पुढचा फक्त अर्धा तास तुमचं मन आणि आमच्या भावना. वरम एको गुणी पुत्रो न च मूर्खम शतानपि असा हा किशोर सर्व गुणसंपन्न आहे. आणि विशेष करून एवढे सर्व गुण त्याच्या अंगी असताना त्याचे पाय पूर्ण जमिनीवर आहे. अशा या किशोरला वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभ आशीर्वाद आणि त्याला उत्तम आरोग्य मिळो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. जी व्हेरी हॅपी बर्थडे, हॅपी न्यू इयर अँड प्रॉस्परस न्यू इयर. अभिष्ट चिंतन, पुढील इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. किशोरजी, हॅपी बर्थडे आणि नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार किशोर, तुझ्या सेवानिवृत्तीबद्दल आज मी तुझे खूप खूप अभिनंदन करते व शुभेच्छाही देते. सेवानिवृत्तीनंतरचे तुझे जे काही प्लॅन्स असतील, जी काही स्वप्न असतील, ती सर्व पूर्णत्वाला येतील व तुला आरोग्यदायी आनंदी आयुष्य लाभेल अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तुझ्या यशस्वी प्रवासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला व सुनीलला लाभलेले आहे. पुनश्च अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा. किशोरच्या संदर्भात बोलायचं झालं तर एक असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्व. साधारणतः माणसाच्या मध्ये काही ना काहीतरी गुण कमी असतात, परंतु अशी किशोरमध्ये कुठलेही गुण कमी आहेत असं मला दिसून नाही आलं. पहिली गोष्ट म्हणजे जिद्द. 12वीमध्ये त्याला ॲडमिशन मिळत होती इंजिनिअरिंगची, परंतु बाहेर गावी. परंतु आईवडिलांनी काही बाहेर पाठवू केलं नाही आणि परिस्थिती नव्हती, म्हणून BScला ॲडमिशन घेतली आणि अशा परिस्थितीमध्ये MSc केलं आणि NCLमध्ये उच्च पदावरती राज्यमान झाला. आता एक दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक विज्ञान शाखेतला विद्यार्थी NCLमध्ये काम करत असताना सुद्धा अध्यात्मावरती फार मोठी श्रद्धा. दत्त जयंतीसारखं पारायण करायचं, नुसतं दत्ताला नमस्कार करायचा नाही, 7 दिवस पारायण करायचं, ते सुद्धा सर्व्हिस करून पहाटे उठून. ही साधी गोष्ट नाही. एवढंच नाही, गणपतीच्या उत्सवामध्ये हे काम करायचं. एकंदर जर वृत्ती बघितली तर अध्यात्म वृत्तीबद्दल मला त्याचं खूप कौतुक वाटतं. तिसरी नम्रता. अजूनही हा एवढा उच्च शिक्षण केल्यानंतर आपण कधी जाऊ तो आपल्याला नमस्कार करणार. ह्या ज्या 2 गोष्टी, नम्रता आणि अध्यात्म, ह्या गोष्टीचं मला फार त्याच्या हे होतं. आणि याच्याशिवाय आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला तो बारामतीला येतात त्या वेळेला तो आम्हाला इतकं दोघांना मानतो, अजूनही मानतो. तर एकंदर लोकांच्याबद्दल असणारी आपुलकी, प्रेम हे मला त्याबद्दल दिसतं. किशोर, तुला भावी जीवनाबद्दल खूप खूप शुभेच्छा. किशोर, शासकीय सेवेतून अतिशय यशस्वी कारकिर्दीनंतर निवृत्त झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. 89 पासून आपण एकमेकांचा प्रवास बघत आहोत. खूप अभिमान वाटावा अशीच तुझी वाटचाल आहे. कॅरेक्टर, कॉम्पिटन्स अँड कमिटमेंट ही 3ही जीवनमूल्ये आम्ही NADT वापरतो. त्याचा मनोज्ञ संगम व प्रगटीकरण तुझ्यामध्ये पाहिले आहे. त्याचा गर्व व अभिमान आहे. या सगळ्या प्रवासामध्ये कामासोबत घरची आघाडी तितक्याच समर्थपणे तुम्ही दोघांनी पेलली आहे. वर्क लाईफ बॅलन्स कसा असावा
याचे तुम्ही दोघे केस स्टडी आहात. सिनियर सिटीझन क्लबमध्ये स्वागत आहे. ही फक्त सुरुवात आहे. खरी मजल तर यापुढे गाठायची आहे. हाही प्रवास तितकाच सुखकर होवो, विशेषतः व्याधीविरहित दीर्घायुष्य आपल्याला लाभो ही सर्वांकडून शुभेच्छा. शेजारी म्हणून तुम्ही इतकी वर्ष सांभाळून घेतले आहे, यापुढे घ्याल अशी खात्री आहे. स्नेहपूर्वक सर्व रानडे. Hi Pintarada, congratulations on completing a glorious career at prestigious NCL. Your journey from a young aspiring graduate from Ferguson College to chief scientist at CSIR is a great fulfillment. I have many memories. I remember you studying diligently at 374 Shivaji Nagar in your college days, giving us tour of your office and lab in NCL enthusiastically, constantly tinkering with electronic circuits and gadgets at home, and along the way inspiring and guiding many co-workers and students in their projects. In many ways, you have influenced my interest in science and technology, and your achievements are always our inspiration. Yeah, totally. I echo Manoj's sentiment on your success and stellar career. What amazes me is your excellence in achieving the work-life balance. You are a wonderful family person, always ready to lend a hand with a positive attitude. Your wisdom and new pursuits will continue to inspire us. And congratulations again, and best wishes for this new phase in your life. And we are looking forward to you and Varsha visiting us in San Diego. Lokar plan kara trip. Bye. पहिली आठवण खूपच जुनी आहे, पण तरी पण समजण्याच्या वयामध्ये आल्यानंतर मला आठवतं की तो मला माझ्या 11वीच्या ज्युनियर कॉलेजच्या म्हणजे प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती. त्यानंतर माझे व्यावसायिक जी काही कारकीर्द आहे त्याची सुरुवात खरं तर मी त्याचं बोट धरूनच केली, कारण की तो ठाण्याला मला घेऊन गेला होता आणि अक्षरशः म्हणजे वडिलांचा आणि मोठ्या भावाचा तेव्हा जो काही रोल असतो तो त्यांनी अदा केला होता. आणि किशोरदादाबद्दल बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. एक तर तो स्वतः एक विद्वान माणूस असून देखील त्याच्यामध्ये अजिबात अहंकार नाही आहे. तो यशस्वी आहे, विद्वान आहे, तरी पण त्याच्यामध्ये अहंकार नाही आहे. त्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत आणि तरीही तो खूप हळवा आहे. त्यानंतर तो एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती पोचला आणि एवढं त्यानं काही कमवलं आयुष्यामध्ये, पण तरी तो अतिशय लीन आणि अतिशय विनम्र असा माणूस आहे. सो आपण बरेचदा असे शब्द ऐकतो की हा माणूस आमच्याकरता आधारवड आहे, पण किशोरदादामध्ये आपण ते पाहतो की खरोखर तो आपल्याकरता आधारवड आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये असा एक माणूस आपल्याला लाभला हे खरंच आपलं नशीब आहे. किशोरदादाबद्दल माझी सगळ्यात पहिली आठवण म्हणजे आमचं लग्न झाल्यावर ते आम्हाला कसबा गणपतीला घेऊन गेले होते. त्यानंतर मग पुण्याला मी होते तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जायची आणि रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत कॅरम वगैरे खेळायचो. तेव्हा आम्ही खूप मजा करायचो. त्यांची मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचं करिअर इतकं बिझी आणि रिस्पॉन्सिबल त्यांची पोझिशन असून सुद्धा ते सगळ्यांसाठी वेळ काढायला कधी म्हणजे हेजिटेट करत नाहीत किंवा कायम त्यांचा सपोर्ट सगळ्यांना असतो. म्हणजे ते त्यांची खूप चांगली क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. आणि त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगलं आहे. लहान मुलांना ते कायम एनकरेज करतात. त्यांचं टॅलेंटला ते कायम त्यांना असं एनकरेज करतात की त्यांनी डेव्हलप करावं आपलं टॅलेंट. तो लहान मुलांचे पण ते अगदी फेवरेट आहेत. असं आहे. वास्तविक पाहता मला असं वाटतं की किशोरदादासारखी माणसं कधी रिटायर होत नाहीत, कारण की त्यांच्यामध्ये समाजाकरता कुटुंबाकरता काही करण्याचं जे तत्व असतं ते इतकं प्रखर असतं की ते कुठेही असतील आणि काही करत असतील तरी पण ते समाजाकरता आणि कुटुंबाकरता कायम त्यांचं योगदान देत राहतील. त्यामुळे मला असं वाटत नाही की तो रिटायर वगैरे होईल आणि त्याच्या पुढच्या या नवीन टप्प्याकरता आयुष्यातल्या टप्प्याकरता की जिथे तो मला खात्री आहे की तो तेवढाच क्रियाशील राहील. त्याला मी अनेक शुभेच्छा चिंतितो आणि ऑल द बेस्ट यू किशोरदादा. थँक्यू. ॲक्च्युली निमित्त आहे किशोरदादांच्या रिटायरमेंट सेलिब्रेशनचं, पण किशोरदादांबद्दल वैयक्तिक बोलायचं झालं तर खूप काही बोलता येईल. मी किशोरदादा आणि वर्षांना ओळखते ते लग्नाआधीपासून आणि त्यांच्या कलेवरील प्रेमामुळे.
मग किशोरदादांकडे लग्नाआधी जाणं येणं व्हायचं बऱ्याचदा. त्याची कारणं वेगवेगळी असायची. कधी नटराजाची मूर्ती आणणं, कधी तबला आणणं, कधी डग्गा आणणं, तर कधी डान्स प्रोग्रामची त्यांच्या राहत्या घरी रिहर्सल करणं. अर्थातच लग्नानंतर ही निमित्त बदलत गेली, तसंच कार्यक्रमही बदलत गेले. कधी भाऊबीजेचा कार्यक्रम, कधी दत्त जयंतीचा सोहळा, तर कधी अनंत चतुर्दशीची आरती. आणि या प्रत्येक कार्यक्रमात किशोरदादा आम्हाला उलगडत गेले. यांच्या या कलेवरील प्रेमा व्यतिरिक्त अंकिता आणि तन्मयच्या लग्नात झालेले हळवे किशोरदादा पण आम्ही पाहिलेले आहेत. यांच्या इतर स्वभाव विशेष लक्षात घेता आणखीन एक अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा ग्रेट सेन्स ऑफ टाईम आणि सेन्स ऑफ ह्युमर, विच इज रिअली अमेझिंग. किशोरबद्दल 2 मिनिटात बोलणं मला तरी खूप अवघड आहे. ॲक्च्युली 2 तास दिले तरी कमीच आहे. माझी जुनी आठवण म्हणजे तो MSCचा अभ्यास करायला शिवाजीनगर आमचा आजोबांचा वाडा होता. तिथं याचा निमित्ताने मी 5वी का 6वीत येत होतो. त्याला मी खूप त्रास द्यायचो अभ्यास करताना, पण त्याचा अभ्यासाचं डेडिकेशन त्यावेळी इतकं तुफान होतं की मी किती आजूबाजूला दंगा करत असलो तरी त्याचा अभ्यास लक्ष अतिशय एकाग्र करून तो करत असायचा. त्याचवेळी मला आठवतं की त्याच्यावेळी लुना होती आणि लुनामधनं त्यांनी मला पहिल्यांदा एनसेलला घेऊन गेला होता. मला 84-85 साल असेल. नंतर मी 10 वर्ष एनसेलला असताना त्याच्याबरोबर अनेक वेळा कामानिमित्त त्याच्याबरोबर काम करण्याचा संपर्क होत होता. त्याचा काम करण्याची पद्धत आणि त्याचं परफेक्शन कामामध्ये खरोखर फॅन्टॅस्टिक. आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं म्हटलं तर त्याच्या स्पेलिंगमध्येच, म्हणजे त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्येच सगळं. आता किशोरचं आपण बघितलं तर के म्हणजे नॉलेजेबल, आय इंटेलिजंट, S सिन्सिअर, H ऑनेस्ट, O ऑप्टिमिस्टिक आणि R रिस्पेक्टफुल. असं कॅरेक्टर, असं व्यक्तिमत्व असलेलं भावंड हे आमच्या देशपांडे घराण्यामध्ये आहे. हेच आमचं खूप परम भाग्य आहे. आमच्या सर्व भावंडांसाठी तो मोठा, किशोर आणि वर्षा दोघंही मोठे आधारस्तंभ आहेत. आणि किशोरच्या रिटायरमेंटसाठी, त्याच्या भावी आयुष्यासाठी आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. किशोर, तुला आहे तसाच राहा, मस्तपैकी दिलखुलास. जेव्हा मला एक आठवत आहे, जेव्हा आपण एनसीला जायचो, शिवानी लहान होती, शिवानी तन्मय आपण सगळेच जायचो, तर तिथे तुझी ती रूम बघितली की शिवानी मला विचारायची, बाबा याच्या आधी नावाच्या आधी ते डॉक्टर का नाही आहे? तर एक छोटीशी फक्त एक रिक्वेस्ट आहे तुला की ते जेवढं तुझ्या नावामागे डॉक्टर यावं असं लवकरात लवकर एक करून टाक मस्तपैकी. सगळ्यांची तीच इच्छा आहे. किशोर दादा, काही व्यक्तिमत्व अशी असतात की ती खूप लाडकी होण्यासाठीच जन्म घेतात. अर्थातच त्याच्यामागे त्यांची तशी साधना असते. असं म्हणतात की हे जग खूप संकुचित वृत्तीच्या लोकांचं आहे आणि अशा वेळेला किशोरदादासारखा विशाल मनाचा हिरा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, याचा आम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे. माझ्या स्वतःसाठी किशोरदादा म्हणजे माझी भावना अशी आहे की ज्याच्याबद्दल वाटणारी अपार कृतज्ञता. अर्थातच तसं वाटावं असे खूप प्रसंग आयुष्यात आले आणि जिथे तो भक्कमपणे पाठीशी उभं राहिला. अगदी वानगी दाखल सांगायचं तर माझी धाकटी मुलगी शिवानी जेव्हा 1.5 वर्षाची होती तेव्हा ती खूप आजारी पडली आणि आम्ही तळेगावला होतो आणि तळेगावला त्यावेळेला एकही वाहन आम्हाला मिळत नव्हतं. किशोरदादाला पहाटे 4 वाजता फोन केला आणि अक्षरशः 5 वाजता किशोरदादा दारात हजर होता. आम्ही पुण्याला पोचलो. गेल्या डॉक्टरांचं पहिलं वाक्य होतं की तुम्ही खूप लकी आहात, नाहीतर खूप उशीर झाला असता. त्याचं हे ऋण मी उभ्या आयुष्यात फेडू शकत नाही. हे सगळं करत असताना त्याची अर्धांगिनी म्हणून जी जोड वर्षाची आहे त्याला तोडच नाही. त्याच्यानंतरच्या प्रत्येक डिसेंबरमध्ये वर्षा मला आवर्जून फोन करून सांगायची, नंदा डिसेंबर आला, शिवानीला जप. हा तसा गंभीर प्रसंग आहे, पण अगदी म्हणजे शिवानीचं पेपरमध्ये नाव आलं असेल तर ते कात्रण तू काढून ठेवणार आणि जेव्हा केव्हा भेटू तेव्हा आवर्जून तिला देणार, अर्थातच विथ बक्षीस. तन्मय शिवानीचा एकही रिझल्टचं म्हणजे असा लागला की असं त्याच्याकडे जायचं आणि त्याला सांगायचं, असं एक ते हे होतं. अर्थात मुलींचे तेव्हा रिझल्टही छान लागत होते.
त्याच्यामुळे त्याच्याकडनं बक्षीस घेण्याचा आनंद खूप होता. आणि त्याची पण ही अशी स्टँडिंग ऑर्डर असायची की लगेच येऊन मला रिझल्ट सांगायचा. त्याच्यामुळे असं कुठलंही सक्सेस असो किंवा एखादी केलेली नवीन खरेदी असो, त्याचा आनंद जोवर किशोरदादा ॲप्रिशिएट करत नाही तोवर तसं पूर्ण झाल्यासारखा नाही वाटत. असं म्हणतात की या सुखदुःखाच्या महासागरात तरुण जायचं तर पाठीशी कृष्ण हवा. माझ्यासाठी माझा भाऊ माझ्या पाठीशी कृष्णासारखाच असतो कायम. किशोरदादा, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अतिशय जोमानं अजून भरभराटीनं ही तुझी पुढची वाटचाल हो. धन्यवाद. किशोरदादा काय सांगू, किती सांगू. मला एक लहानपणाचा एक प्रसंग आठवतो. किशोरदादा सर्किट डिझाईन करायचा आणि एक महत्त्वाची गोष्ट मी खूप लहानपणी त्याच्याकडनं शिकलो की जेव्हा तो डिझाईन करायचा तेव्हा कुठलाही सर्किट एकमेकाला त्या वायर टच व्हायचं नाही. एवढा त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला हातोटी होती की डिझाईन करण्यामध्ये सुद्धा तो प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये फार महत्त्व द्यायचा आणि अतिशय प्रेमळपणाने समजून सांगायचा की असं का, हे केल्याने काय होतं, काय नाही होत. आणि तेच आता मी जेव्हा त्या रिटायरमेंटच्या एजला बघतो किशोरदादाला, तेव्हा एक्झॅक्टली जेव्हा आपण डान्स करत होतो तेव्हा तोच अनुभव आला की म्हणजे परफेक्शनिस्ट कसं असावं माणसाने. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी त्याचं ते करिअर डेव्हलप केलं. त्याप्रमाणे त्यांनी त्याचं काय म्हणतात प्रोग्रेस स्वतःची करून घेतली आणि स्वतःचा मूळ स्वभाव न बदलता त्यांनी अतिशय सुंदर डेव्हलप करत सगळ्यांना सपोर्ट छान दिला. असा हा किशोरदादा. किशोरदादा 31 डिसेंबरला रिटायर होणार असं आम्ही ऐकलं आहे. पण आमच्या दृष्टीने ते कधीच रिटायर होणार नाही आहेत, कारण या पूर्ण घराचा तो काय म्हणतात त्याला एक खंबी सपोर्ट ज्याला म्हणतो तो आहे की कुठलाही प्रसंग असू दे, चांगला, आनंदाचा, दुःखाचा, कोणाला कुठलीही गरज पडली न मागता मिळणारी गरज ही किशोरदादा आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सगळ्यांचे नकळत आदर्श किशोरदादा आणि वर्षा आहेत की ते जे करतील, ते जे सांगतील की त्यांच्यावर अवलंबून राहायचं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं. आणि ते आम्हाला आता पूर्ण वेळ मिळणार आहे, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि त्यांना पुढच्या आता त्यांच्या आयुष्यातले जे टप्पे आहेत, रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्तीनंतर केयूरचं लग्न आणि त्यांचं पुढचं उरलेलं छान आयुष्य, याला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही त्यांच्याकडनं खूप आम्हाला अजून वेळ आणि खूप शिकायला मिळावं ही आमची इच्छा आहे. हाय किशोरदादा, आज मला इथे फक्त 1 मिनटं दिला आहे तुझ्याबद्दल बोलण्यासाठी, पण अरे 1 मिनटं पुरणारच नाही आहे. आज तू रिटायरमेंटसाठी तुझ्या जो इथे आज सगळेजण जमलेत आणि मोठा प्रोग्राम आपण करतो आहे, मग खरंच वाटत नाही आहे की तू आता रिटायर्ड झाला आहेस आणि तुझं आता रिटायरमेंट लाईफ चालू होणार आहे. दादा, तुझ्यामध्ये एवढी एनर्जी आणि इतकी पॉझिटिव्हिटी आणि इतका उत्साह आहे ना की असं खरंच वाटणार नाही आहे की आता तू रिटायर्ड झाला आहेस आणि तू कधीच रिटायर्ड होऊ शकत नाहीस, कारण तुझ्यामध्ये इतक्या क्वालिटीज आहेत. तू सगळ्यांसोबत तुझे रिलेशन्स जपण्याची कला, सगळ्यांना बांधून ठेवण्याची कला, सगळ्यांसाठी वेळेला धावून जाण्याची जी तुझी वृत्ती आहे ती फार कमी लोकांमध्ये मिळते. तुझ्यासारखा मोठा भाऊ माझा आहे ह्याचा मलाच काय आम्हा सगळ्याच बहिणींना खूप अभिमान आहे. आणि तुझ्या इथून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असाच जसं आमचा आयडॉल आहेस तसाच सगळ्यांचा आयडॉल नेहमी बनत राहा. किशोरदादा, तुला भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही तुझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित नाही राहू शकलो, त्याबद्दल सॉरी, पण आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. मला तुझ्याबद्दल खूप काही बोलायचं आहे, पण ना मला बोलता येत नाही म्हणून मी नाही मला एक्सप्रेस करू शकत. पण मला तू खूप आवडतो रादर, आम्हाला सगळ्यांना तू खूप आवडतो आणि तू आमच्यासाठी एक आयडियल दादा आहेस
आणि असा दादा आमच्या आयुष्यात आहे याच्याबद्दल आम्हाला खूप खूप प्राऊड फील येतं. आणि तुझ्या पुढच्या ह्याच्या वाटचालीसाठी तुला विश यू व्हेरी गुड लाईफ. थँक्यू किशोर दादा. म्हणजे हिने सगळं सांगितलंच आहे एका मिनटामध्ये, पण तू आमच्यासाठी जे काही केलं आहे, जे आमच्यासाठी तू आहे, लहान मुलांपासून ज्या मोठ्या माणसांपर्यंत तू सगळ्यांसाठी जे काय करतोस, जो एक मॉरल सपोर्ट असतो तुझ्याबद्दल, म्हणजे तुझ्याकडूनचा, तो असा सदैव राहू दे, एवढंच फक्त मागतो तुझ्याकडे. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. गुरुदेव दत्त. बाय बाय. हाय एव्हरीवन. ज्याच्याबद्दल एसे लिहू शकतो त्याच्याबद्दल आय थिंक 2 मिनटं बोलणं जरा अवघडच आहे. पण सर्वात आधी टुकटुक सगळ्यांना, कारण माझं आणि किशोर मामाचं डबल रिलेशन आहे. आम्ही मामाभाची ऑफकोर्स आहोत, पण मोर दॅन दॅट आम्ही NCLites आहोत आणि आम्ही फर्ग्युसनियन्स पण आहोत. त्यामुळे तिकडनंच भारी वाटायला सुरुवात होते. तो तर आय थिंक प्रत्येक रिलेशनशिपमध्ये बेस्ट आहे. त्याचा प्रत्येक रोल इज जस्ट लाईक परफेक्ट. आणि त्यामुळे त्याच्यासोबतची प्रत्येक पार्टी, फेस्टिवल, कुठलंही ओकेजन किंवा आजकालचे वीकेंड बॅडमिंटन प्लॅन, एव्हरीथिंग इज जस्ट अमेझिंग आणि आय रिअली मिस इट ऑल. पण अपार्ट फ्रॉम दॅट आय वॉज रिअली लकी टू सी हिम वर्क प्रोफेशनली. आय थिंक त्याच्याकडनं लहानपणापासून NCLच्या स्टोरीज ऐकल्या होत्या, त्यामुळे NCL वॉज लाईक अ फेरी लँड फॉर मी. आणि तिथे काम करायला मिळणं वॉज जस्ट बियॉन्ड इमॅजिनेशन. जितकं रिलॅक्सिंग वाटायचं कारण किशोर मामा आहे, तितकंच रिस्पॉन्सिबल वाटायचं, कारण तिथल्या एका फेमस पर्सनॅलिटीची मी भाची आहे. किशोर मामा ही अशी पर्सनॅलिटी आहे जी लोकांचं कौतुक करायला बिलकुलच चिंगूसपणा नाही करत. आणि अशा आमच्या किशोर मामाचं भरभरून कौतुक करण्याचा आज आम्हाला चान्स मिळाला आहे. तर मेन म्हणजे किशोर मामानी जर का स्वतःहून कधी सांगितलं नाही की तो कुठल्या मोठ्या पोस्टवर काम करतोय, तर लोकांना कळणं अशक्य आहे. कारण तो इतका सिम्पल आणि इतका हंबल आणि ऑन टॉप ऑफ दॅट खूप प्रेमळ आहे. त्यामुळे लोक अगदी असे असतील की अरे हा एकदम साधा आहे, पण तो खरंच खूप हुशार आणि भयंकर ग्रेट पोझिशनवरती NCLमध्ये काम करतो. त्याशिवाय दुसरं म्हणजे माझे जेव्हा बास्केटबॉल मॅचेस असायचे तेव्हा कधी कधी जर का टॉप स्कोरर वगैरे असेल तर पेपरमध्ये नाव यायचं आणि ते किशोर मामा अगदी आवर्जून शोधायचा की अरे शिवानीचं नाव आलं आहे आणि लगेच त्यासाठी कौतुक करायला फोन करायचा. नंतर असं व्हायला लागलं की आता किशोर मामा नाव शोधतोय पेपरमध्ये, मग आपलं नाव आलंच पाहिजे, त्यामुळे आपण अजून छान खेळूयात, कारण की त्याचं कौतुक त्याच्याकडून व्हावं अशी मनापासून इच्छा असते. आता देशपांडे ट्रेड म्हणजे असा की आमच्याकडे सगळेच आर्टिस्ट आहेत. त्याच्याकडे अगदी गणपती, दत्त जयंतीला जेव्हा जाऊ तेव्हा तो एवढं छान डेकोरेशन करतो की अगदी बघत राहावं असं वाटतं. नेहमी एखादी नवीन गोष्ट त्यांनी आणलेली असते ज्याचं भरपूर कौतुक करायची इच्छा होते आणि करतो देखील, कारण असं वाटतं की करू तेवढं कमी आहे कौतुक. त्यांच्यानंतर म्हणजे आता आमचं कझिन्सचं जे खूप भयंकर छान जे बॉन्डिंग आहे ते म्हणजे वर्षा मामी आणि किशोर मामाला फॅमिली गेट टुगेदर, सगळ्यांना गोळा करून छान मज्जा करणे, सेलिब्रेट करणे, ज्याची अचीवमेंट आहे त्याचं लगेच कौतुक करणे, हे त्यांना भयंकर आवडतं. त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही सगळे कझिन्स तेवढेच जोडले गेलेलो आहोत, कारण नेहमी आम्ही भेटत राहतो. आणि दुसरं म्हणजे त्याला गिरनारला जाणे, अमरनाथला जाणे म्हणजे त्याची देवावर पण एवढी श्रद्धा आहे आणि तो इतका बिझी असून ते सगळं नीट करतो. त्यामुळे आमच्या जनरेशनला हेही एकदम शिकण्यासारखं आहे की सगळं सोडून सुद्धा आपण आपल्या कल्चरचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, देवाची पण भक्ती केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अगदी इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज तो सगळ्यांशी भयंकर फ्रेंडली आहे. तो आमच्याकडे येतो तेव्हा त्याच्या मित्रांच्या वगैरे गोष्टी नेहमी सांगत असतो. आणि अशा आमच्या एकदम मित्रासारख्या किशोर मामासाठी एक गाणं म्हणून, तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, असं करून मी त्याला एकदम पुढच्या त्याच्या लाईफसाठी बेस्ट ऑफ लक करते. आणि असाच छान राहा आणि फॉरेवर आमचा लाडकाच राहा. हाय ऑल. हाय किशोर मामा. आज आम्हाला इथे तुझ्याबद्दल बोलायचं आहे आणि इथे बोलणाऱ्या प्रत्येकाकडे तुझ्याबद्दल बोलण्याची एक वेगळी क्वालिटी असणार आहे, कारण तुझ्यामध्ये एवढ्या क्वालिटीज आहेत की प्रत्येकजण वेगळीच क्वालिटी घेऊन येणार आहे इकडे. तर मला पर्सनली आवडतो तो म्हणजे तुझा उत्साह. प्रत्येक गोष्टीत तेवढाच
सेम उत्साह तू दाखवत असतोस आणि एव्हरी संडे जे काय तू बॅडमिंटन खेळतोस ते खरंच आम्हाला लाजवण्यासारखं आहे. कारण तुझी एनर्जी, तुझा उत्साह, तू कधीच एकतर दमत नाहीस. आम्हालाच कधी कधी वाटतं की अरे आपण दमतो आणि हे खेळतायत असं होतं. त्यामुळे तू असाच कायम राहा, असाच खेळत राहा. आणि दुसरा म्हणजे तुझा स्वभाव खरंच खूप आवडतो, खरंच खूप छान आहे, सगळ्यांना समजून घेणारा आहेस, तर असाच कायम राहा. नमस्कार. हाय, केयूर, किमया आणि आजच्या आपल्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती श्रीमान किशोरराव. मी मोहन उसगावकर. माझी आणि किशोरची तशी गेल्या 40 ते 45 वर्षापासूनची मैत्री. तसं पाहिलं तर मी आणि किशोर कधीच एका शाळेत किंवा एका कॉलेजमध्ये नव्हतो, परंतु काही कॉमन फ्रेंड्समुळे आमची पहिल्यांदा ओळख झाली आणि नंतर त्याचं घट्ट मैत्रीत रूपांतर झालं. मला आठवतं आहे 1980 सालचा तो काळ असेल. आम्ही साधारण 7:30-8 वाजता किशोरच्याच घरासमोर रस्त्यावर एक 5-6 जणां जमायचो आणि आमच्या त्या वयातल्या टिवल्या बावल्या चेष्टा मस्करी गप्पा व्हायच्या. त्यात मला आठवतं आहे आमचे मित्र नितीन भिडे, अभय पत्की, मोहन ठकार, डॉक्टर अजय लेले, विवेक आसनीकर, मी, किशोर, आम्ही असे सगळे जमायचो आणि खूप छान रम्य आठवणी आहेत त्या सगळ्या. आणि कधीतरी एखाद दिवस आम्ही तिथून उठून बालगंधर्व रंगमंदिरमधल्या कॅफेटेरियामध्ये पण जायचो. किशोरबद्दल काय सांगू. किशोर हा अतिशय अभ्यासू आणि हुशार मुलगा. शाळेपासून ते अगदी MSc पर्यंत त्याचं सगळं फर्स्ट क्लास करिअर. अतिशय आनंदी आणि हसतमुख असं हे व्यक्तिमत्व. मी त्याला कधीही किशोरला नर्व्हस झालेला पाहिलेला नाही आहे. तर कायम चेहरा त्याचा हसतमुख असाच मी पाहिलेला आहे आजपर्यंतचा. त्याचं मुख्य गुणविशेष सांगायचे झाले तर अतिशय निगर्वी असा किशोर आहे. अतिशय सुस्वभावी आहे तो. आत्ता इनफॅक्ट तो NCLमध्ये अगदी उच्च पदावर असून सुद्धा त्यांनी त्याची कधीही आजपर्यंत आमच्या पुढे वाच्यता केली नाही. मला बाकीच्या आमच्या NCLमधल्या मित्रांकडनं कळतं त्याच्याबद्दलचं आणि तो किती मोठ्या पोस्टवर आहे हे आम्हाला नंतर त्यांच्याकडनं कळतं. म्हणजे इनफॅक्ट NCL म्हणजेच केडी म्हणजे किशोर देशपांडे असं एक समीकरणच होऊन गेलेलं आहे हे मला माहिती आहे. किशोर हा अतिशय धार्मिक आहे. गुरुचरित्राचं दरवर्षी न चुकता तो पारायण करतो आणि दत्त जयंती सुद्धा खूप उत्साहात तो साजरी करतो. आमच्यासारख्या सगळ्या मित्रांना तो दरवर्षी बोलवतो. त्यांनी केलेली आरास ही अगदी सजावट आणि आरास ही अगदी बघण्यासारखी असते. मन लावून त्यांनी ते सर्व आठवडाभर मेहनत घेऊन केलेलं असतं. आणि त्याच्या सुविद्य पत्नीने तर किशोरच्या आयुष्यात येऊन एक किमयाच केलेली आहे आणि त्यामुळे त्याचं जीवन जास्त आनंदी आणि बहारदार असं बनलेलं आहे असं मला वाटतं. जास्त काही न बोलता मी किशोरला त्याच्या रिटायरमेंट नंतरच्या लाईफबद्दल किंवा त्याचे आपण सेकंड इनिंग्स म्हणू त्याच्यासाठी सुयश चिंतितो आणि त्याचं निरामयी आणि आरोग्यदायी आनंददायी असं पुढील आयुष्य जावो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. किशोर आमचा म्होरक्या म्हणजे आमच्या टीमचा ओपनिंग बॅट्समन. तर सगळ्यांचेच आई वडील आपापल्या मुलांची नावं ठेवतात, पण नावं सार्थ करणारी फारच कमी लोक. त्यातला एक किशा. बहुश्रुतता हा त्याचा खूप मोठा गुणधर्म. म्हणजे कुठलाही विषय असो, आता त्याचं क्षेत्र हे फिजिक्स, म्हणजे तसं म्हटलं तर वृक्ष, पण त्याच्यातही तो अतिशय रस घेऊन पुढे गेला. तोच विषय सोडा, त्याचे छंदही त्याने तसेच जोपासले. अगदी काल परवा त्याने तबला शिकायला सुरुवात केली. ज्ञान कुठलंही असो, ते ज्ञान घेताना त्याच्याबद्दल असणारी जिज्ञासा, ते ज्ञान घेण्यासाठी लागणारी चिकाटी आणि त्यात पुढं जाण्यासाठी लागणारी निरंतरता
या सगळ्या गोष्टी त्याच्यात काठोकाठ भरलेल्या आहेत आणि हे सगळे गुणधर्म तुम्हाला किशोरावस्थेमध्ये अतिशय प्रकर्षाने जाणवतात. म्हणून मी म्हटलं किशोर हे नाव सिद्ध करतो आमचा किशोर. 60व्या वर्षाला सेकंड इनिंग किंवा असं काहीतरी लोक म्हणतात, म्हणू देत. पण किशोराच्या बाबतीत ही सेकंड इनिंग नाही आहे, इट्स जस्ट अ पिरियड. म्हणजे कसं 50 झाल्यानंतर पुन्हा एकदा स्टान्स घ्यायचा आणि उभं राहायचं तसं आहे. कारण किशोर हा आमचा बेनीचा खेळाडू आहे, ओपनिंग बॅट्समन. त्याचं ज्ञानाची भूक ही कधीही संपणार नाही. 50 झालं तर 60ची भूक, 60 झालं तर 100ची भूक, आणि ही भूक ही त्याची खरी ऊर्जा आहे. आणि म्हणूनच तो किशोर आहे. नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाही. खरंच तुम्ही कधीही बघा किशा पहिल्याराव असं झालं, हो ठीक आहे ना, मी येतो, बघू आपण काय होतं ते. त्याचं कधीही तुम्हाला दुर्मुखलेलं तोंड दिसणार नाही. हा आमचा किशा. त्याचं कोणाशी भांडण झालंय हे ज्याचं भांडण झालं असं तो सांगतो त्या माणसालाही माहिती नसतं, इतका हा अजात शत्रू. आता हा असा किशोर तो माझा मित्र आहे यापेक्षा मी त्याचा मित्र आहे हे सांगण्यातच आम्हाला खूप धन्यता वाटते, हो की नाही. किशोर देशपांडे शाळेपासून आजपर्यंत माझा जवळचा मित्र. अतिशय हुशार आणि सिन्सिअर. इंग्रजी विषय आवडता. फिजिक्समध्ये मास्टर्स केल्यावर आजपर्यंत कधी मागे वळून बघितलं नाही. NCLमध्ये कामामुळे आणि अनुभवामुळे आज तो डिरेक्टर म्हणून रिटायर होताना आम्हा सर्वांना त्याचा खूप अभिमान आहे. खूप मेहनत व अपार कष्ट करून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्याची ही धडपड आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. शास्त्रीय व जुनी गाणी कायम ऐकत स्टिअरिंग व्हीलवरती ठेका देत गाडी चालवण्याची त्याची ही सवय खूप मस्त आहे. मदतीला कधीही धावून येणारा अत्यंत हळव्या स्वभावाचा किशोरला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी रिटायरमेंट काका. आपण प्रत्यक्षात हा क्षण सेलिब्रेट करायला एकत्र नाही आहोत, पण डेफिनेटली आपण लवकरच भेटू. मी आई बाबा केयूर व मम्माकडनं खूप तुमच्याबद्दल ऐकलं आहे आणि मला तुम्हाला भेटायची उत्सुकता नक्कीच आहे. सो सेंडिंग यू बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर रिटायरमेंट जर्नी आणि ऑल द बेस्ट.